ठिकठिकाणी जाळपोळ, पोलीस, आंदोलनकर्ते आमने सामने। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे। सिटीजन न्यूज, परभणी। परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर DR बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत बुधवारी बंदची हाक देण्यात आली। बंद दरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आले। दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले। शहरात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या, दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। आंदोलनादरम्यान स्टेशन रोड परिसरात आंदोलनकर्ते व पोलीस आमने सामने झाले। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे प्रोहिबिशन आदेश लागू केले आहेत। आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी परभणी बंदची हाक दिली होती। सकाळच्या सुमारास ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दुपारी 12:30 नंतर परभणी शहरातील आंदोलन हिंसक झाल्याचे दिसून आले। आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी दगडफेक केली। जाळपोळीच्या घटना घडल्या। बसस्थानक परिसरात तोडफोड करत फळांचे गाडे डिग्गी नाल्यात टाकण्यात आले। औषधी दुकान व इतर दुकानांचे काच फोडण्यात आले। स्टेशन रोड, टावर, छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार आदी भागात वाहने फोडण्यात आली। काही वाहने जाळण्यात आली। स्टेशन रोड भागात आंदोलनकर्ते, पोलीस आमने सामने आले। यावेळी दगडफेक झाली। आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून शांतता राखण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना करण्यात आले आहे।